ती पडलेली आहे मस्त असं टोमॅटोचं सार करूया भाताबरोबर खायला मस्तपैकी. तर इथे टोमॅटो घेतलेले आहे 3, आंबट नाही घ्यायचे आणि छान मस्तपैकी नारळाकडे धुतलेले आहेत, बिया काढून घ्यायच्या आहेत. पातेल्यामध्ये मी शिजत ठेवलेले आहे, 7 ते 8 मिनटं शिजतात. तर इथे खोबरं घेतलेलं आहे, म्हणजे किसून घेतलेलं आहे, 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या, जिरं, कोथिंबीर, बारीक मसाला वाटून घ्यायचा आहे. त्यानंतर पातेल्यामध्ये तेल गरम करत ठेवलेलं आहे, मोहरीची फोडणी द्यायची आहे. मोहरी चांगली तडतडल्यावरती आपल्याला ना याच्यामध्ये लसूण टाकायचं आहे, लसूण आणि कढीपत्ता आणि हिंग टाकून घेतलेलं आहे, छान मस्तपैकी परतून घ्यायचं आहे. असं लसूण टाकलं ना की छान मस्तपैकी टेस्टला ते हळद टाकायची आहे, तीही छान मस्तपैकी परतून घ्यायची आहे. तर मस्त असतं हे गरमागरम ना सूप मस्त लागतं थंडीमध्ये. सूप म्हणजे टोमॅटोचं सार आहे हा. आणि नंतर मसाला टाकायचा आहे वाटलेला, तोही छान मस्तपैकी परतून घ्यायचा आहे. घरगुती मसाला टाकायचा 1 चमचा टाकायचा, जास्त तिखट नाही. आणि छान मस्तपैकी परतून झालं ना की त्याच्यामध्ये हे टोमॅटो वाटलेलं टाकायचं आहे. मिक्सरमध्ये वाटून घेतलेलं होतं बारीक. आणि तुम्हाला कितपत म्हणजे पातळ घट्ट पाहिजे ते तुम्ही त्यानुसार पाणी ओतू शकता. मीठ टाकलेलं आहे चवीनुसार. छान मस्तपैकी उकळून द्या. बघा मस्तपैकी रेडी झालेलं गरमागरम टोमॅटोचं सार भाताबरोबर खायला.